आता आपण बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। खासदार निलेश लंके कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला, मारणेकडून निलेश लंकेंचा सत्कार। गजा मारणे यांच्याशी झालेली भेट हा केवळ अपघात होता, गजा मारण्याची पार्श्वभूमी माहीत नव्हती, निलेश लंके यांचं स्पष्टीकरण। ठाकरेंना रोहिंग्या आणि बांगलादेशी भागातून मतदान, नितेश राणेंचा ठाकरे गटावर निशाणा। ठाकरे गटाला मुंबईत लाखो मतं मिळाली, मतदान करणारे आफ्रिका श्रीलंकेवरून आले होते का? आम्हाला सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदान केलंय, संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार। संजय राऊत सुपारीबाज, मनसे नेते प्रकाश महाजनांचा आरोप। दिल्लीत बसून संजय राऊत सुपाऱ्या घेतात, पत्राचाळीची सुपारी त्यांनी घेतली, जनतेच्या उपयोगासाठी राऊतांनी केलेले काम दाखव, महाजनांचं आव्हान। मराठी मतं आम्हाला नाही तर कुणाला मिळाली? राज ठाकरे जातीवाद धर्मवाद करतायत, हिरवा भगवा निळा झेंडा घेतला, ती मतं मिळाली नाहीत का? शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांचा राज ठाकरेंना सवाल। भाजप नागनाथ तर काँग्रेस सापनात आहे, निवडणूक लढवतो म्हणून मला भाजपची बी टीम म्हणतात, मग माझ्याकडे पैसा कुठे आहे? पुण्यात साध्या घरात राहतो तर पक्ष कार्यालय बाथरूमपेक्षाही छोटं आहे, प्रकाश आंबेडकरांचं टीकाकारांना उत्तर। काँग्रेसला आंबेडकरवादी नेतृत्व नको आहे, काँग्रेसनं बाबासाहेबांना 2 वेळा पराभूत केलं, काँग्रेसनं घाणेरडा प्रचार केला आणि बाबासाहेबांची तब्येत बिघडून त्यांचा 1956 मध्ये मृत्यू झाला, प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल। अजितदारांवर इतकी टीका होत्या, त्यांना घेरलं जात असलं तरी त्यांच्या गटातील एकही नेता त्यांच्या बाजूने बोलत नाही, याची खंत वाटते। जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटाला उपरोधिक टोला। मुंबई महापालिकेतील एक एएमसी भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड तोडतायत, त्याला कंट्रोल करण्याची हीच योग्य वेळ आहे। एका अधिकाऱ्यामुळे सरकार अडचणीत येईल, भाजप नेते मोहित कंबोज यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र।